नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये LLB 3 इयर्स 2025 ची अल्फाबेटिकल लिस्ट ही पब्लिश झालेली आहे. आता यामध्ये पुढे काय करायचं आहे, अल्फाबेटिकल लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही, मग त्यामध्ये तुम्हाला काय चेक करायचं आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स कशा पद्धतीने द्यायचे आहेत, कधी चालू होणार आहेत, त्याची सुद्धा डेट यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि नंतरला अजून एक सेपरेट व्हिडिओ बनवेन त्यासाठी जेणेकरून तिथे तुमचे डाउट्स चांगल्या पद्धतीने सुद्धा सॉल्व्ह होऊन जातील. आत्ताही तुम्हाला या गोष्टीबद्दल सांगणार आहे, की कशा पद्धतीने तुम्हाला अल्फाबेटिकल लिस्टमध्ये कशा पद्धतीने नाव चेक करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचं नॉट कन्सिडर इन फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलं असेल, त्या विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं आहे, याची सुद्धा यामध्ये इन्फॉर्मेशन सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत नाही आणि त्यानंतर मग तुमचे डाउट्स खूप असतात. सो त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आणि या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या व्हिडिओज या तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो. ठीक आहे. आपण सीईटीच्या वेबसाईटला आहोत. सीईटीच्या वेबसाईटला आल्याच्यानंतर ॲडमिशन पोर्टल AY25-26 यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर LLB 3 इयर्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथे अल्फाबेटिकल लिस्ट इथे पब्लिश झालेली आहे आणि राउंड 3 अल्फाबेटिकल लिस्ट हॅज बीन पब्लिश. प्लीज चेक डिटेल्स केअरफुली. प्रिव्हियस राउंड सुद्धा आता चालू झालेला आहे. म्हणजेच तुम्ही एडिटिंग वगैरे सर्व गोष्टी तुम्ही करू शकता. ओके. कॅप राउंड 3चं ही अल्फाबेटिकल लिस्ट पब्लिश आहे. खूप विद्यार्थ्यांचा डाऊट होता, की मला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत, मला ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये चेंजेस करायचे आहेत. कोणत्या डेटला करायचे आहे त्याची माहिती तुम्हाला आता मी या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. ओके. सो यामध्ये फर्स्ट आपण बघूया, की तुमच्या अल्फाबेटिकल लिस्टमध्ये समजा नॉट कन्सिडर्ड फायनल मेरिट लिस्टमध्ये समजा नाव आलं असेल, म्हणजेच काय, की तुमचा फॉर्म इन्कम्प्लीट असेल, काही तुम्ही फॉर्म इन्कम्प्लीट केला असेल किंवा कोणत्याही इन्फॉर्मेशन तुमच्या राहिल्या असतील फिलअप करायच्या असतात, ते तुम्ही फिलअप करू शकता आता. नॉट लॉक म्हणजे तुमचा फॉर्मच तुम्ही लॉक केलेला नाहीये, त्यासाठी सुद्धा तुम्हाला नॉट नॉट इन कन्सिडर फायनल मेरिट लिस्टमध्ये यामध्ये नाव आलं असेल. ज्या विद्यार्थ्यांचं या लिस्टमध्ये नाव आलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी उद्यापासून चेंजेस करायला तुम्हाला घ्यायचं आहे. कॉलेजचे प्रेफरन्स सुद्धा तुम्ही देऊ शकता. पण ज्या विद्यार्थ्यांना असं आलेलं आहे, गॉट फर्स्ट प्रेफरन्स इन राउंड 1 जसं मी तुम्हाला सांगितलेलं फर्स्ट प्रेफरन्सचा जर तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झाला असेल, तर तुम्ही इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड म्हणजेच कॅप राउंड 4ला तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. हे विद्यार्थी ऑलरेडी ॲडमिटेड म्हणजे काय तर कॉलेजने तुम्ही ॲडमिशन घेतलेले असाल, त्यासाठी ऑलरेडी ॲडमिटेड यामध्ये दिलेलं आहे. ऑप्शन फॉर्म नॉट फिल म्हणजे काय? कॉलेजचे प्रेफरन्स तुम्ही फिलअप केलेले नाहीयेत किंवा तुम्ही विसरला असाल कॉलेजचे प्रेफरन्स देण्यासाठी. सो उद्यापासून कॉलेजचे प्रेफरन्स सुद्धा तुम्ही देऊ शकता. क्वालिफिकेशनमध्ये काही डिटेल्समध्ये काही चुकी असेल, जसं की कन्व्हर्जन सर्टिफिकेटमध्ये वेगळे मार्क्स असतील, ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये डिफरंट मार्क्स असतील, ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता, चेंज करू शकता. बरं तुम्हाला ते चेंजेस करण्यासाठी तुम्हाला डिफिकल्टी येत असतील, तर आपण संध्याकाळी लाईव्ह सेशन घेऊया 8:00ला. जसं की आपण 8:30ला लाईव्ह सेशन घेत असतो. त्यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सांगेन कशा पद्धतीने तुम्ही चेंजेस करू शकता. आणि सिग्नेचर फोटो वगैरे ज्या विद्यार्थ्यांनी अपलोड केले नसतील, त्यासाठी सुद्धा हा फॉर्म इन्कम्प्लीट आहे आणि कॉलेजचे प्रेफरन्स जसं मी तुम्हाला सांगितलं. कॉलेजचे प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता. तुम्हाला कॉलेजेस ॲड करायचे आहेत, तुम्ही ॲड करू शकता. नवीन कॉलेजेस जे ॲड झालेले आहेत, ते सुद्धा तुम्ही ॲडिंग करू शकता. सो हे झालं ज्या विद्यार्थ्यांचं नॉट कन्सिडर फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आहे, त्या विद्यार्थ्यांनी काय-काय चेंजेस करायचे आहेत किंवा जे काही तुम्हाला चेंजेस करायचे असतील, ते तुम्ही चेंजेस करू शकता. हे झालं या विद्यार्थ्यांचं. ज्या विद्यार्थ्यांचं नाव फायनल मेरिट लिस्ट म्हणजे अल्फाबेटिकल लिस्टमध्ये आलेलं आहे, आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंट आहेत आणि तुमचं यामध्ये नाव आलेलं आहे आणि पुढे तुम्हाला कन्फर्म सुद्धा लिहिलेलं आहे. कन्फर्म अशा विद्यार्थ्यांनी फक्त शांत राहायचं आहे. फायनल मेरिट लिस्ट येण्याचं वाट बघायचं आहे. एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटत असेल, की मला कॉलेज ॲड करायचे आहेत अजून, तुम्ही फॉर्म अनलॉक करा, कॉलेज ॲड करू शकता. ओके. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज ॲड करायचे नाहीये, ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय, की सर जे कॉलेजेस आहेत, तेच कॉलेज मला ठेवायचे आहे, बाकी काहीही करायचं नाहीये. तुम्ही आता त्या विंडोला काहीही करू नका. तुमचं फायनल मेरिट लिस्टला नाव येऊन जाईल, ज्या विद्यार्थ्यांचं यामध्ये नाव आलेलं आहे. आता यामध्ये तुम्हाला काय चेक करायचं आहे मग? ॲप्लिकेशन आयडी प्रॉपर आहे का? एकदा बघा. तुमचं नाव प्रॉपर आहे का? ते चेक करा.
तुमचं डी-ओ-बी वगैरे प्रॉपर आहे का ते मेन्शन केले का प्रॉपरली डी-ओ-बी आहे का ते चेक करा. तुम्ही ओपनमध्ये फॉर्म फिलअप केला होता ते बरोबर आहे का? ते एकदा चेक करा. तुमचं पर्सेंटाइल प्रॉपर आहेत का ते चेक करा. ग्रॅज्युएशनचे पर्सेंटेज, एच-एस-सी आणि एस-एस-सी या सर्व पर्सेंटेज प्रॉपरली चेक करा. ते सर्व प्रॉपरली असेल, तर तुम्हाला बाकी काहीही गोष्टी करायच्या नाही आहेत. हे झालं आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंट आणि महाराष्ट्र स्टुडंटसाठी सेम क्रायटेरिया अप्लाय ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज द्यायचं आहे, कॉलेजमध्ये ॲडमिशन म्हणजे कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे असतील, नक्की तुम्ही ॲड करू शकता. काहीही प्रॉब्लेम नाहीये. सेम तुम्हाला यामध्ये ॲप्लिकेशन आयडी, कॅन्डिडेट नेम, कॅटेगरी, त्यानंतर पर्सेंटाइल तुमचं सी-ई-टीचं, ग्रॅज्युएशन, एच-एस-सी आणि एस-एस-सी यामध्ये प्रॉपर असतील. तुम्ही काहीही चेंजेस करू नका. समजा यामध्ये काही तफावत असेल, ॲप्लिकेशन फॉर्म अनलॉक करा आणि जे काही प्रॉपर चेंजेस करून टाका आणि ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जर चेंजेस केलं, तर त्याची प्रिंटआउटसुद्धा तुम्हाला काढायची आहे. ऑप्शन फॉर्ममध्ये कॉलेजेस त्यामध्ये तुम्ही ॲड केले असतील, परत एकदा आता उद्यापासून तुम्ही करणार आहात. तर मग त्यासाठी जर केले असतील चेंजेस, तर परत तुम्हाला ऑप्शन फॉर्मची परत एकदा प्रिंटआउट काढावी लागेल. ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांचं असं लिहिलेलं आहे डॉक्युमेंट हॅव्हिंग डिस्क्रिपन्सी सो ते विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंटमध्ये कोणता प्रॉब्लेम आहे का बघा. जर असेल, तर मग तो डॉक्युमेंट प्रॉपरली अपलोड करा. उद्या, परवा तुम्हाला डेट आहे. ती डेट आता मी सांगत आहे कोणती डेट आहे ती. त्या डेटमध्ये सर्व गोष्टी जे काही तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे असेल, काही करायचं असेल, चेंजेस करायचे असेल, ते तुम्ही चेंजेस करू शकता. ओके. हे झालं महाराष्ट्र कॅन्डिडेट स्टुडंटसाठी. ओ-एम-एससाठी पण तुम्हाला सांगितलं नॉट कन्सिडर्ड फायनल मेरिट लिस्टमध्ये जे विद्यार्थी आलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी काय करायचं आहे, ते सुद्धा तुम्हाला यामध्ये मी सांगितलं. आता ते कधी करायचं आहे, ते तुम्हाला आता मी एकदा सांगतो. जसं की अल्फाबेटिकल लिस्ट 30 ऑगस्ट म्हणजे आज ही पब्लिश झालेली आहे. आता एक ग्रीव्हन्स राउंड हा चालू होणार आहे उद्यापासून. म्हणजेच कधी 1 सप्टेंबर 2025 पासून चालू होणार आहे. तर 3 सप्टेंबर 2025 यामध्ये नवीन कॉलेज तुम्हाला ॲड करायचे आहेत. ॲड करू शकता. नवीन जी युनिव्हर्सिटी आली कोल्हापूरची, ती सुद्धा ॲड करायची असेल काही विद्यार्थ्यांना, ते सुद्धा ॲड तुम्ही करू शकता. डॉक्युमेंट काही अपलोड करायचे असेल कॅटेगरीचे, काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतील, अपलोड करू शकता. ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही चेंजेस करायचे आहेत सर मला, डेफिनिटली ॲप्लिकेशन फॉर्म अनलॉक करा. चेंजेस करू शकता. कधी करायचं आहे? या डेटला 1 सप्टेंबरला. आज जर तुम्ही चेक केलं, तर आज ती विंडो ओपन होणार नाहीये. 1 सप्टेंबरला ती ओपन होऊन जाईल. ओके. सो ग्रीव्हन्स राउंड कधी चालू होणार आहे? 1 सप्टेंबर ते 3 सप्टेंबर या 3 दिवस चालणार आहे. 3 दिवसमध्ये जे काही तुम्हाला चेंजेस करायचे असतील, ते तुमचे चेंजेस हे फायनल असतील. ओके. जर त्या चेंजेसमध्ये जर तुम्ही प्रॉपरली चेंजेस नाही केलं, तुमचं फायनल मेरिट लिस्टला नाव नॉट कन्सिडर आणि फायनल मेरिट लिस्ट यामध्ये जर आलं, तर तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होणार नाही. हे अगेन तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने सांगत आहे. तुम्हाला समजत असेल. जे काही तुम्हाला चेंजेस करायचे, जे काही तुम्हाला काही करायचं आहे, या राउंडलाच तुम्हाला करायचं आहे. 1 सप्टेंबर ते 3 सप्टेंबर ही डेट आहे. त्या डेटमध्येच तुम्हाला चेंजेस करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला कोणतेही चेंजेस करायला भेटणार नाही आहेत. मग डायरेक्टली तुमची फायनल मेरिट लिस्ट ही पब्लिश होईल राउंड 3 साठी 7 सप्टेंबर 2025 रोजी आणि मग ज्या विद्यार्थ्यांचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव येईल, असे विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होऊन जाईल 9 सप्टेंबर 2025. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं फायनल मेरिट लिस्टला नाव येईल, तेच विद्यार्थी एलिजिबल असतील म्हणजे कॉलेज अलॉटमेंट होण्यासाठी. सो ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत, ही डेट मी सांगितली आहे तुम्हाला. या डेटला तुम्ही देऊ शकता. फायनल मेरिट लिस्ट 7 सप्टेंबरला, कॉलेज अलॉटमेंट 9 सप्टेंबरला होईल आणि ज्या विद्यार्थ्यांना मग कॉलेज अलॉटमेंट होईल, ते ॲडमिशनसाठी जाणार आहेत. 10 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर या दरम्यान तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जायचं आहे. सो ही नॉर्मल प्रोसेस आहे. अशा पद्धतीने पुढे प्रोसेस ही चालणार आहे. कोणती प्रोसेस कशा पद्धतीने चालणार आहे त्याची प्रॉपर इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. काहीही प्रॉब्लेम असेल तर नक्की कमेंट सेक्शनला विचारा. नक्की आन्सर देण्याचा मी प्रयत्न करेन आणि कॉलेजचे प्रेफरन्स कशा पद्धतीने आपण देऊ शकतो. एक 8:30 ला आपण लाईव्ह सेशन त्यामध्ये सुद्धा घेऊया आणि त्यामध्ये तुम्हाला मी नक्की गाईड करण्याचा प्रयत्न नक्की करेन. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी प्रॉपर समजल्या असतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. सुद्धा या व्हिडिओला करा आणि तुमचे जे काही फ्रेंड्स असतील, कलीग्स असतील, त्यांना सुद्धा हा पुढे चॅनल चॅनल नक्की शेअर करा. थँक यू सो मच.